नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज राज्याचा 2025-26चा अर्थसंकल्प माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केला। या अर्थसंकल्पाकडे शेतकरी वर्ग खूप आशा ठेवून होता की यामध्ये आपल्याला नेमकं काय भेटणार। तर अतिशय उत्सुकता होती कर्जमाफीची, कारण आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी ग्वाही निवडणुकीच्या वेळेत केलेली होती। त्यामुळे कर्जमाफीचं नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। तर बघा, काल कर्जमाफी संबंधी भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं होतं की कर्जमाफी झाली पाहिजे, परंतु आज ज्यावेळी अर्थसंकल्पाचे वाचन पूर्ण झाले त्यावेळी त्यात कर्जमाफीची कोणतीही घोषणा झालेली नाही। त्यामुळे शेतकरी वर्ग अतिशय नाराज आहे। यानंतर सुधीर मुनगंटीवार यांना आज विचारले असता त्यांनी खंत बोलून दाखवली आणि हा मुद्दा मी पुन्हा मांडणार आहे, कारण राज्याच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे हा विषय राहिला असेल तर तो आम्ही पुन्हा मांडू अशी त्यांनी एका मीडियाशी बोलताना सांगितलेलं आहे। शेतकरी संघटनांनी सुद्धा याचा निषेध नोंदवला आहे। तसेच जे विरोधी पक्षाचे आमदार होते त्यांनी सुद्धा शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे यासंबंधी पायऱ्यावरती बसून निषेध नोंदवला किंवा यासंबंधी घोषणा दिलेल्या आहेत। तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहितजी पवार यांनी सुद्धा जो अर्थसंकल्प सादर करायचा होता त्याच्या अगोदरच एक ट्विट केलं होतं की भाजपने नेमकं काय काय घोषणा केल्या होत्या, तर त्याच्यामध्ये कर्जमाफीची सुद्धा घोषणा होती। त्यामुळे सर्वच विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे। त्यामुळे शेतीसंबंधी नेमक्या काय घोषणा झाल्या याचा सुद्धा आपण पूर्ण डिटेल उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।